नमस्कार। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत 2 टिफिन झटपट सकाळच्या गडबडीत होतील असे। तर हे बनवलेले आहेत ओट्सचे अप्पम आणि दुसरा बनवलेला आहे पनीर पराठा। तर एकदम सोपे रेसिपी आहेत आणि सकाळच्या गडबडीत झटपट बनतात आणि मुलं सुद्धा आवडीने टिफिन खातील अशा पद्धतीने बनवलेले आहेत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस जर टिफिन दिले तर बनवलेला गोड आंबा फिनिश होणार टिफिन देऊ शकतात। अशा पद्धतीने बनवलेले आहेत आणि एकदम सोप्या पौष्टिक अशा या दोन तयार झाल्या आपला तर एकदम पौष्टिक टिफिन पनीर पराठा आणि लगेच लाईक करा। मस्तच आहे। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात। आजच्या टिफिनसाठी बनवतोय पनीर पराठा। त्यासाठी अगोदर पीठ मळून घ्यायचंय। त्यामध्ये घालायचे मीठ, त्यामध्ये घालायची थोडीशी लाल मिरची पावडर, थोडंसं तेल घालायचे 1 चमचा आणि ह्याला मिक्स करून मळून घ्यायचे। आपण चपातीचा उंडा मळतो तशाच पद्धतीने मळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपण चपातीला मळतो तसंच मळून घ्यायचे। आणि चटणी जर मुलांना तिखट जास्त आवडत नसेल तर नाही वापरली तरी चालेल। आता आपण स्टफिंग बनवून घेऊ। हे 100 ग्रॅम पनीर आहे, खिसून घ्यायचे। पॅन ठेवलाय तापण्यासाठी, त्यामध्ये तेल घालायचे। तेल छान तापलेले त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की जिरं घालायचे। जिरं घालायचे आणि हा घालायचा आहे मोठ्या आकाराचा 1 कांदा। त्यामध्ये घालायची मिरची, म्हणजे कांद्याबरोबर व्यवस्थित परतून निघते। जास्त नाही परतवायचा कांदा आपल्याला, थोडासा गोल्डन कलरवरती परतून घ्यायचा। कांदा छान परतलाय त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची। त्यामध्ये घालायची शिमला, त्यामध्ये घालायची धने पावडर, हिंग, थोडीशी हळद आणि कसुरी मेथी। मिक्स करून घ्यायचे। कोथिंबीर घालायची भरपूर आणि आपण खिसून घेतलेलं पनीर घालायचे। त्यामध्ये घालायचे 1/2 चमचा मीठ। हे पनीरमध्ये थोडंसं पाणी असतं त्यामुळे आपलं स्टफिंग पराठ्याच्या बाहेर येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला याला परतून घ्यायचं आहे थोडं, म्हणजे पनीरमधलं पाणी जे येते गरम झाल्यामुळे राहत नाही। मस्त बनले। आता ह्याला थंड करून घ्यायचं, काढून घ्यायचं आपल्याला, काढून घ्यायचं थंड होण्यासाठी। स्टफिंग थंड झालंय, आता पीठ थोडंसं मळून घ्यायचं। थोडं तेल घालायचं अजून।
मस्त मऊ झाली कणिक. त्यामध्ये थोडंसं चीज घालायचं आहे. चीज घालायचं आहे असं खिसून, नाही घातलं तरी चालेल, पण मुलांना चीज खूप आवडते. चीजमुळे छान टेस्ट लागते पराठ्याची, मुलं आवडीने खातात. मिक्स करून घ्यायचे चीज. हे पीठ घेतले लावण्यासाठी. आणि आता आपल्याला चपाती एवढा गोळा घ्यायचा आहे. त्याला असं छान मळून असं आपण पोळीचा उंडा बनवतो तसा उंडा बनवायचा आणि मध्ये जाडसर ठेवायचे. बघू शकता एकदम असं कोरडं स्टफिंग झालेलं आहे. आणि हे तोंड असं मिटून घ्यायचं अगोदर, म्हणजे आपलं स्टफिंग बाहेर येणार नाही. आणि नंतर हे असं वरती आलेली एक्स्ट्राची कणिक काढून घ्यायची. आतमधलं सारण सर्व बाजूंनी पसरेल त्यासाठी असं हाताने थोडंसं पांगून घ्यायचं. कडेकडेने लाटून घ्यायचं. जाडच ठेवायचं आपल्याला. लाटून झालेलं आहे. तवा ठेवला आहे तापण्यासाठी. तवा तापलेला आहे. खाली थोडंसं तूप टाकून घ्यायचं. त्यावरती टाकायचा पराठा. परत साईडने थोडंसं तूप सोडायचं. शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस किंवा आपण घरी बनवलेला गुळ आंबा असं देऊ शकतात. तर हा तयार झाला आहे आपला आजचा एकदम पौष्टिक टिफिन, पनीर पराठा आणि शेजवान सॉस. आपण आजच्या टिफिनसाठी बनवतोय आप्पे बनवतो, गोड आप्पे, त्याला अप्पम सुद्धा म्हणतात. आणि त्यामध्ये पाव कप गूळ घेतलेला आहे. पाणी घातले अर्धा कप. आणि हा गूळ असा विरघळून घ्यायचा आहे. बऱ्यापैकी गूळ विरलेला आहे. त्यामध्ये घालायचे पाऊण कप ओट्स आणि 1 कप तांदळाचं पीठ घालायचे. थोडंसं मीठ घालायचे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे. खूप छान बनतात हे ओट्स आणि पौष्टिक पण. हे ओट्स आहे त्यामुळे आपले खूप छान बनतात. आणि ओट्समध्ये प्रोटीन असतात भरपूर. थोडंसं पाणी घालायचं. हे ओट्स भिजून मस्त होतात. आणि मग नंतर आपण आप्पे बनवणार आहोत, याचे गोड आप्पे. आपण आतापर्यंत सर्व टिफिन तिखट पदार्थाचे बनवले आहेत. तर आपण आज हा एक टिफिन गोड पदार्थाचा बनवतो. तांदळाचं पीठ नसेल तर रवा वापरला तरी चालेल. ते पहिलं आपण गूळ विरलेला आणि नंतर 1 कप पाणी वापरलेलं आहे.
ह्याला आता 1 तासासाठी भिजत ठेवायचे. छान भिजलेलं आहे पीठ. आता 1 तास झालं. त्यामध्ये घालायची वेलची पूड आणि हा खाण्याचा सोडा. इनो वापरला तरी चालेल आणि मिक्स करून घ्यायचे. आप्पे पात्र ठेवले गरम होण्यासाठी. त्यामध्ये आपल्याला तूप घालायचे. आता तेल वापरलं तरी चालेल. अगोदर कडेने टाकायचे. म्हणजे काय होतं ना, मध्ये गॅसची फ्लेम असते त्यामुळे सर्व तूप वर येत आहे. मधले शेवटला टाकायचे. झाकून ठेवायचं. आता मीडियम फ्लेमवरती 8 ते 8 मिनिट आपल्याला त्याला शिजवून घ्यायचे. मस्त फुगलेत. आता पलटी करून घेऊ. खूप छान झाले, बघू शकता. गूळ जर जास्त प्रमाणात तुम्हाला वापरायचा असेल तरी चालेल. आता पलटून बघू. वा, मस्त झालेत. आता खूप छान. मस्त खरपूस भाजलेले आहेत. आता काढून घ्यायचे. अशा पद्धतीने तयार झालेत आपले आप्पे ओट्सचे. बघू शकता, मस्त खरपूस बिस्किटासारखे झालेत. ओट्सचे गोड आप्पे किंवा अप्पम म्हणू शकता. आता हे आप्पे तयार झालेत. आपण आता मटकीची उसळ बनवू. थोडीशी थोडंसं तेल घालायचं. मिठाचीच बनवायची. जर मुलं तिखट खात असतील तर थोडंसं लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. मोड आलेलं धान्य सुद्धा मुलांनी खायला हवे. सकाळच्या गडबडीत हा पटकन असा टिफिन तयार होतो अशा पद्धतीने आणि मुलं सुद्धा आवडीने खातील. तर हे मस्त जाळीदार असे आपले गोड आप्पे किंवा अप्पम म्हणू शकता तयार झालेत. मस्त असे एकदा नक्की बनवून पहा. आणि आता आपला टिफिन तयार आहे. आपण भरून घ्यायचे.
एकदम मस्त असे पौष्टिक तांदळाचे आणि ओट्सचे। आणि हे आपण आता मटकी तर हा तयार झाला एक दिवसाचा टिफिन। तुम्हाला हे टिफिन कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। आणि चला मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।